मराठा आरक्षणासंदर्भातली मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण मागे घेण्यात आलं। राज्य सरकारकडून जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांची शिष्टाई फळाला आली। सातारा गॅझेटियरसाठी जरांगेंकडून 1 महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आला। 3 दिवसात मागण्या पूर्ण करण्याचं सरकारने आश्वासन दिलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील भर उन्हात बाज टाकत उपोषणाला बसले होते। उपोषणाला सुरुवात होताच सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला। राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी उशिरा जरांगे पाटलांची भेट घेतली। यावेळी सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या। त्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं। यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। अभ्यासकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या विखे पाटलांनी मान्य केल्या। जरांगे पाटलांच्या कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या बघूयात। 58 लाख कुणबी नोंदींचे दस्तावेज जरांगेंना देणार। कुणबी नोंदी सापडलेल्यांना जात प्रमाणपत्र देणार। जात पडताळणीबाबत विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी आढावा घेणार। प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन। प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल। सातारा गॅझेटियर लागू करण्यासाठी 1 महिन्याचा अवधी। माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षांची मुदतवाढ देणार। मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासाठी 1 महिन्याचा वेळ। मंत्रालयात मराठा कक्ष स्थापन करणार। आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मृतांच्या कुटुंबियांना 15 दिवसात निधी देणार। दरम्यान उन्हात उपोषण केल्यानं जरांगे पाटलांची प्रकृती खालावली। जरांगे पाटील उपचारासाठी संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात आहेत। सातत्यानं उपोषण करत असल्यानं जरांगे पाटलांची प्रकृती नाजूक असते। अशातच त्यांनी काल भर उन्हात उपोषण सुरू केलं होतं। त्यातच जरांगे पाटलांनी उपोषणस्थळी उपचार घेण्यास नकार दिले। त्यामुळे त्यांची प्रकृती उपोषणाच्या पहिल्याच दिवशी खालावली। त्यामुळे उपोषण सोडताच जरांगे पाटलांना पुढील उपचारासाठी संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केलंय।